आज सकाळी सकाळी सगळे इथे शेतात आलो होतो, कारण की आज दुपारी आम्हाला पुण्याला निघायचं होतं, त्याचीच इथे तयारी चालू होती. तर ना इथे आज पुण्याला जायचं होतं म्हणून भाजीपाला वगैरे घेण्यासाठी आम्ही शेतात आलो होतो. तर इथे छान अशी पालक होती, तेही मी घेतली. आणि त्यानंतर इथे टोमॅटोचे, वांगी, सगळे असे तुम्हाला जे काय व्हेजिटेबल्स आहेत ना त्याची सगळी झाडं बघायला भेटतील, कारण की शेतामध्ये सगळं आहे. त्यानंतर इथे मला छान असा मुळा भेटला होता, तोही मी घेतला. त्यानंतर इथे कोबीची झाडं होती, तेही तुम्हाला दाखवले. आणि त्यानंतर ना इथे जे काय आपलं कांद्याचं बी बनतं तर हे यांच्यापासून बनतं. तर इथे टोमॅटोचं झाड होतं, परत सोपचंही झाड होतं, तेही तुम्हाला दाखवलं. त्यानंतर ना इथे छान असे चिक्कू होते. चिक्कू घेण्यासाठी तर आलो, पण आमचा हात तर काही पोहोचत नव्हता. मग नानांनी आम्हाला मदत केली आणि काही चिक्कू घेऊन दिले. त्यानंतर इथे आंब्यालाही छान मोहर आला होता, म्हटलं तोही व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करावा. आणि सगळीकडे बघावं तेवढं हिरवं हिरवंच वाटत होतं आणि ते काही मनात भरत नव्हतं. आणि खूप वेळ आम्ही तिथे टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर ना घरी निघलो, कारण की घरी जायचं आवरायचंही होतं. त्यामुळे मग नंतर घरी यायचं तर शिवांचं असं चालू होतं की मला खूप मज्जा येते, मला इथं खेळू द्या. तर त्याला विचारलं काय बनवत होतो, तर तो बोलते चाय पावडर. तर त्याची इथं चाय पावडर बनवायचं काम चालू होतं. त्यानंतर नानाने इथे चिक्कू आणून ठेवले आणि शिवांच इथे आजीबरोबर कसं बोलायचं काम चालू हे तुम्ही बघा. हा शिवाय